नमस्कार लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही लाडकी बहीण योजनाचा एप्रिल हप्ता अजून मिळाला नाही आणि लिस्टमध्ये तुमचं नाव दिसत नाहीये, तर आजची अपडेट तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. कारण आता एक नवीन प्रॉब्लेम समोर येतोय. काही महिलांचं नाव बेनिफिशरी लिस्टमधून गायब झालेलं आहे. म्हणजे काय घडलं? आधी नाव होतं, पण आता अपडेटेड लिस्टमध्ये दिसत नाही. यामागची कारणे काय असू शकतात? KYC पूर्ण न होणे, आधार आणि बँक मिसमॅच, किंवा माहितीमध्ये काही चुका असणे. यामुळे सिस्टम आपोआप नाव होल्ड किंवा रिमूव्ह करू शकतो. पण घाबरू नका, ही परमनंट प्रॉब्लेम नाहीये. कारण नवीन अपडेटनुसार करेक्शन विंडो उघडण्याची शक्यता आहे, ज्यामध्ये तुम्ही तुमची माहिती पुन्हा सुधारू शकता. म्हणजेच ज्यांचं नाव गायब झालं आहे त्यांना पुन्हा संधी मिळू शकते. आता तुम्ही काय करायला पाहिजे? तुमचे सर्व डॉक्युमेंट्स चेक करा, आधार आणि बँक डिटेल्स व्हेरीफाय करा, आणि चुकीची माहिती असेल तर लगेच दुरुस्त करा. आणखी एक नवीन माहिती, काही ठिकाणी ऑफलाईन व्हेरिफिकेशन पण होऊ शकतं. म्हणजेच ग्रामपंचायत किंवा स्थानिक कार्यालयातून तपासणी होऊ शकते. म्हणून सतर्क राहा. एक महत्त्वाची सूचना, तुमचं नाव लिस्टमध्ये ॲड करून देतो म्हणून काही लोक पैसे मागू शकतात. अशा फसवणुकीपासून सावध राहा. सरकारी प्रक्रिया पूर्णपणे फ्री असते. आणि लक्षात ठेवा, जर तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला हप्ता नक्की मिळणार आहे. फक्त थोडा वेळ आणि योग्य माहिती आवश्यक आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ सेव्ह करा आणि चॅनल फॉलो करा. कारण पुढच्या अपडेटमध्ये करेक्शन डेट कधी येणार